मित्रांनो, झुकेगा नाही साला म्हणत पडद्यावर अल्लू अर्जुनने लाल चंदनाच्या लाकडांची तस्करी केली आणि अख्खा देश शहारला. पण सध्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एक वेगळाच फायर वास्तव धगधगतंय. इथे चंदन नाही तर वाहते गोवा बनावटीची दारू. ही केवळ तस्करी नाही तर हे एक $multi-million सिंडिकेट आहे. एका साध्या बाटलीचा प्रवास आंतरराज्य टोळ्यांपर्यंत कसा पोहोचतो? प्रशासनाला चकवा देणारं हे क्रिमिनल इंजिनिअरिंग नक्की आहे तरी कसं? आज आपण या काळ्या बाजाराचे असे धक्कादायक खुलासे करणार आहोत जे ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. तुम्हाला वाटत असेल की पोलीस चेकपोस्टवर उभे असतात, मग हा माल मुंबई पुण्यापर्यंत जातोच कसा? 2 दिवसांपूर्वी इन्सुली चेकपोस्टवर झालेली कारवाई आणि 3 आठवड्यांपूर्वी रायगडमध्ये जप्त झालेली 1.5 कोटींची दारू हे फक्त हिमनगाचं टोक आहे. 400 किलोमीटरचा प्रवास करून पोलिसांच्या डोळ्यादेखत हा माल पोहोचतोच कसा? तर यामागे आहे पुष्पालाही लाजवेल अशी डोक्यालिटी. तस्कर आता साध्या गाड्या वापरत नाहीत, त्यांनी गाड्यांचं स्वरूपच बदललं आहे. गाडीच्या चेसिसला वेल्डिंग करून असा कप्पा बनवला जातो जो वरून पाहिल्यास अजिबात दिसत नाही. वरून दिसते मोठी डिझेल टाकी, पण आत 2 भाग असतात. एका भागात डिझेल आणि दुसऱ्या भागात नशा. गाडीवर प्रेस, डॉक्टर किंवा शासकीय सेवा असे स्टिकर्स लावून पोलिसांना संभ्रमात टाकलं जातं. तस्करीची गाडी कधीच एकटी नसते. तिचे 10 किलोमीटर पुढे असते एक पायलट कार किंवा बाईक. यांचा संवाद कोड वर्ड्समध्ये चालतो. रस्ता मोकळा असेल तर लाईन क्लिअर आहे. जर पोलीस नाकाबंदी असेल तर मेसेज जातो, पाऊस पडतोय, माघारी फिरा. एका मेसेजवर ही मौत के सौदागरांची फौज आपला रस्ता बदलते. जेव्हा मुख्य हायवेवर कडक बंदोबस्त असतो तेव्हा हे माफिया वळतात तिलारी आणि दोडामागच्या घनदाट जंगलांकडे. CCTV नसलेले हे रस्ते तस्करांसाठी नंदनवनच ठरत आहेत. काही रुपयांच्या लालसेपोटी स्थानिक तरुण या तस्करांचे गाईड बनत आहेत. हीच खरी चिंतेची बाब आहे. बरं, खरा नफा हा फक्त तस्करीमध्ये नाही तर फसवणुकीत आहे. गोव्याची स्वस्त दारू महाराष्ट्रात आणली जाते, तिचं लेबल बदललं जातं आणि त्यावर नामांकित ब्रँड्सचे बनावट होलोग्राम लावले जातात. ही दारू केवळ खिसा रिकामी करत नाही तर लोकांच्या जीवाशी खेळते. आता सर्वात रोखठोक प्रश्न, बांदा, सावंतवाडी, दोडामार्ग आणि भेडशीच्या बाजारपेठेत हे अवैध अड्डे राजरोसपणे सुरू आहेत कसे? पोलिसांच्या नाकाखाली टिच्चून हे धंदे चालतात. तेव्हा एकच प्रश्न उरतो, खाकी वर्दी याकडे डोळेझाक का करते? हप्तेखोरीच्या या खेळात रक्षकच जेव्हा भक्षकांना साथ देतात तेव्हा कायदा फक्त कागदावर उरतो. गोवा दारूची तस्करी ही केवळ टॅक्सची चोरी नाही तर हा आपल्या कोकणच्या शांततेला लागलेला कॅन्सर आहे. पोलीस किरकोळ गाड्या पकडतात, पण या सिंडिकेटचा मास्टरमाइंड कधी पकडला जाणार? तुमच्या भागातही असे अवैध अड्डे सुरू आहेत का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की मांडा. आणि अशाच रोखठोक आणि सडेतोड क्राईम रिपोर्टिंगसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.